नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेची रक्कम आता दुप्पट होणार आणि ही दुप्पट रक्कम कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। मित्रांनो, नुकतंच राज्यसभेतून ही माहिती समोर आलेली आहे, त्यामुळे ही बातमी कितपत खरी आहे तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, ही दुप्पट रक्कम काही विशिष्ट शेतकऱ्यांनाच मिळणार आहे का? जर मिळत असेल तर यासाठी काही नवीन कागदपत्र करावी लागणार आहेत का? ते देखील संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊयात। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या YouTube चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती, सरकारी योजनांबद्दलची प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सर्वात आधी आपल्या याच YouTube चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, केंद्रीय विधिमंडळात शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू असते। शेतकऱ्यांशी निगडीत अनेक प्रश्न लोकसभेत आणि राज्यसभेत उपस्थित होत असतात। दरम्यान केंद्रीय विधिमंडळातून पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मित्रांनो, खरे तर गेल्या काही दिवसांपासून पीएम किसान योजनेची रक्कम दुप्पट होणार अशा चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू आहेत। यामुळे याबाबत शेतकऱ्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। सध्या पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचा लाभ दिला जातोय। पीएम किसानचे 6,000 रुपये शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने वितरित केले जात आहेत। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 21 हप्ते वितरित करण्यात आले आहेत आणि फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता आहे। केंद्रातील मोदी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना ही देशातील सर्वात मोठी योजना असल्याची माहिती दिली आहे। सरकारने सांगितल्याप्रमाणे या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना एकूण 21 हप्ते मिळाले आहेत आणि या अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना 4.09 लाख कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे। या योजनेच्या माध्यमातून दिला जाणारा लाभ हा थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जातो आणि अशा प्रकारची ही देशातील पहिली सर्वात मोठी योजना आहे। दरम्यान या योजनेबाबत राज्यसभेचे खासदार समीरुल इस्लाम यांनी 2 महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले आहेत। मित्रांनो, खासदार इस्लाम यांनी या योजनेची रक्कम दुप्पट होणार का, तसेच या योजनेच्या लाभासाठी फार्मर आयडी कंपल्सरी असण्यात आली आहे का, असे 2 महत्त्वाचे प्रश्न विचारले। यावर सरकारकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आले आहे। सरकारची संसदेत मोठी माहिती आहे। मित्रांनो, गेल्या वर्षी अर्थात डिसेंबर 2024 संसदेच्या एका स्थायी समितीने पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 12,000 रुपये देण्याची शिफारस केली होती। तेव्हापासून पीएम किसान योजनेची रक्कम दुप्पट केली जाणार अशा चर्चा सातत्याने प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहेत। दरम्यान याच चर्चेच्या पार्श्वभूमीवर खासदार इस्लाम यांनी पीएम किसानची रक्कम वाढवण्याबाबत सरकार दरबारी काही प्रस्ताव विचाराधीन आहे का, असा प्रश्न विचारला। याला उत्तर देताना केंद्राचे कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रमनाथ ठाकूर यांनी सद्यस्थितीला सरकार दरबारी असा कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। म्हणजे सध्या तरी पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना रक्कम वाढवून मिळणार नाही। यामुळे देशभरातील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे। योजनेच्या लाभासाठी आता फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आली आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला होता। मित्रांनो, यावर उत्तर देताना राज्यमंत्री ठाकूर यांनी विकास आयडी फक्त नव्या नोंदणीसाठी अनिवार्य असल्याची मोठी माहिती सभागृहाला दिली आहे। विशेष म्हणजे ज्या राज्यांमध्ये किमान रजिस्ट्री तयार करण्याचे काम सुरू आहे तिथेच नव्या नोंदणीसाठी फार्मर आयडी कंपल्सरी राहणार आहे। सध्याच्या माहितीनुसार देशातील फक्त 14 राज्यांमध्ये किसान रजिस्ट्रीचे काम सुरू असून त्या राज्यांमध्ये नव्याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक राहणार आहे। दरम्यानच्या राज्यांमध्ये असे काम सुरू झालेले नाही तिथे फार्मर आयडी नसली तरी सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे।